Hello guys, so today I am going to share a simple delicious अंडा कढी रेसिपी. त्यासाठी एका पातेल्यात तेल घालून घ्यायचं. तेल गरम झाल्यावर त्यात 2 उभे चिरलेले कांदे घालून घ्यावे. 2 टमाटरचे इथे तुम्ही मोठे पीसेसही करू शकता. त्यात आता 3 ते 4 काश्मीरी मिरची, 7 ते 8 काजू आणि 5 ते 6 लसणाच्या पाकळ्या आणि त्यात थोडेसे मीठ घालून आपल्याला छान असे परतून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकता कांदा टमाटर खूप सॉफ्ट झालेला आहे. आता आपल्याला मसाला थंड झाल्यावर मिक्सरच्या भांड्यात घालून घ्यायचा आहे. त्यात थोडेसे पाणी ॲड करायचे आहे आणि आता त्याचं आपल्याला छान असे वाटण करून घ्यायचे आहे. तुम्ही कन्सिस्टन्सी बघू शकता. तुम्हाला अशा प्रकारेच कन्सिस्टन्सी ठेवायची आहे. इथे आता मी अंडी उकडवून आणि सोलून घेतलेली आहे. तर त्याला आता आपण इथे काप देऊन घेऊ. तर एका पातेल्यात आता तेल घालून त्यात हळद आणि मसाला घालून घ्यायचा आहे आणि त्यात एक अंडे घालून आपल्याला फ्राय करून घ्यायचे आहे. अंडी फ्राय करून झाल्यावर ती आता काढून घेऊ. त्याच पातेल्यात बारीक चिरलेले 2 कांदे घालून परतून घ्यायचे आहेत. कांदा परतून झाल्यावर त्यात आपल्याला कांदा टमाटरचं वाटण घालून घ्यायचं आहे. त्यात अर्धा स्पून मसाला घालून घेऊ. आता आपल्याला इथे कमी मसाला घालायचा आहे, अगोदर होता त्यामुळे. त्यात आता आपल्याला गरम मसाला आणि चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे. हे सगळं घालून झाल्यावर आता आपल्याला सगळं मिक्स करून घ्यायचं आहे. त्यात आता थोडेसे पाणी घालून घेऊ. तुम्ही तुमच्या अकॉर्डिंग इथे पाण्याचा यूज करू शकता. इथे आपल्याला आता सगळं मिक्स करून घ्यायचं आहे आणि 2 ते 3 मिनटं ग्रेव्ही छान अशी लो फ्लेमवरती शिजू द्यायची आहे. ग्रेव्ही शिजून झाल्यावर त्यात आता कस्तुरी मेथी आणि आता आपल्याला अंडी घालून घ्यायची आहे आणि सगळं मिक्स करून त्यावर झाकण ठेवायचं आहे आणि 4 ते 5 मिनटं त्याला लो फ्लेमवरती शिजू द्यायचं आहे. सो इथे आपली अंडा कढी तयार झालेली आहे. कॉमेंटमध्ये मला नक्की सांगा की कशी झालेली आहे. अँड थँक्यू फॉर वॉचिंग. फॉलो फॉर मोर रेसिपीज.